नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहता आहात इंद्रधनुष. एका गावामध्ये काही जण एकाच्या घरी गेले आणि ते असं म्हणाले की अहो तुमच्या जर पोराला काहीतरी सांगा, तो कुठेही उभं राहतो आणि उभं राहून सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही बाजूला तो लघवी करतो. आता ही तक्रार करण्यासाठी गल्लीतले 4 जण गेले की आता पोरगा काही लहान राहिला नाही, मोठा झाला आहे आणि असं वागतो, हे चांगलं नाही. आता ही तक्रार करत असतानाच माडीवरून त्या पोराचे वडील लघुशंका करत होते. माडीवरून, दुसऱ्या मजल्यावरून. आता काय करायचं सांगा. हे उदाहरण एवढ्यासाठी दिलं आहे, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील जळगावमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या ही वाढत नाही आणि त्यामुळे त्यांनी असं सल्ला दिला की अरे किती वर्ष झालं तुमची पटसंख्या वाढत नाही, आम्ही जसं पक्ष फोडतो ना तसं तुम्ही शाळा फोडा. पुन्हा त्यांनी सारवासारव केली, मी थट्टेत बोलतो असं म्हणाले. पण काय आहे की चक्क थेट राज्याचा मंत्री तर असे सल्ले देतो आहे. पातळी किती खाली चालली आहे हे बघा. आता या विषयामध्ये कोणी तक्रार करायची. आता हे सल्ले द्यायला गोलावराची, अहो तुम्ही पक्ष फोडतात, त्यालाही आता अनेक वर्षाची परंपरा आहे, पण शाळा फोडणं हे जे आहे ना ते शिक्षकांना सांगायची गरज नाही. किती वर्षापासून चालतं आहे. किमान आपल्याकडे 30-40 वर्षापासून जेव्हा खाजगी शाळा आल्या, जिल्हा परिषदेमध्ये शाळेतलं शिक्षण घेणं एक प्रतिष्ठेचं लक्षण एकेकाळी मानलं जात होतं. आता बदललं. आता जिल्हा परिषदेच्या ऐवजी खाजगी शाळांमध्ये प्रवेश घ्यायला पाहिजे अशी सवय लागली आणि मग त्याचं पेव फुटलं. इतक्या खाजगी शाळा की गरज किती, शाळा निघतायत किती ह्याचं काही गणित नाही. मग त्या पटसंख्येचे विषय सुरू झाले. मग संख्या ही केवळ कागदावर राहायला लागली. मग एकाच वेळी सगळ्या जिल्ह्यातल्या शाळांची पटसंख्या तपासणी सुरू झाली आणि यातनं अनेक प्रकार उघडकीस आले. एकेका विद्यार्थ्याचे 2-2, 3-3 शाळेत प्रवेश, सगळं खोटं रेकॉर्ड. आश्रमशाळा असतील, दिव्यांगांच्या शाळा असतील, अंधांच्या शाळा असतील, हा सगळा जर आकडा गोळा केला तर धक्का बसावा अशी स्थिती. त्यात काही एक सिस्टीम सुरू केली, त्यातनं मग जरा बऱ्यापैकी शिस्त लागती आहे. पण तरीही हे जे विद्यार्थी फोडण्याचं म्हणजे तुमच्या भाषेत शाळा फोडण्याचं आहे ना तंत्र, हे जुनं आहे. आपली नोकरी जर टिकवायची असेल तर काही करून ॲडमिशन दाखवले पाहिजेत. विद्यार्थी उपस्थित किती राहतात हा मुद्दा नाही आहे. TC पाहिजे, पटावरची संख्या पाहिजे तर नोकरी टिकेल, नाहीतर मग नोकरी जाईल. आणि यासाठीची धडपड ग्रामीण भागामध्ये हे दिसते आहे. आता बघा, आता महाविद्यालयामधले देखील ही स्थिती राहिली. महाविद्यालयामध्ये देखील कागदोपत्री फक्त ॲडमिशन आहेत. म्हणजे हे काही शाळांपुरता विषय राहिलेला नाही आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी अनेक ठिकाणी अतिशय चांगले प्रयोग केले गेलेत आणि ते कौतुकास्पद आहेत. कोल्हापूरच्या महानगरपालिकेची एक शाळा आहे. त्या शाळेत जून महिना सुरू होण्या अगोदरच प्रवेशाचा एक दिवस ठरतो आणि त्या दिवशी मध्यरात्रीपासूनच पालकांची लाईन लागते जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी. आता त्यांना मग फोडावं लागत नाहीत विद्यार्थी, कारण तिकडे पालक स्वतःहून येतात. अनेक जिल्ह्यात अशा शाळा आहेत की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये देखील शिक्षक इतकी मेहनत घेतात, मग 4थी 7वी याच्यासाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षा असतील त्याच्यासाठीचे अधिकचे तास त्यातही एकही रुपया न घेता गावातल्या म्हणजे गावामध्ये मुक्काम करणारे शिक्षक आहेत. रात्री 10-10 वाजेपर्यंत मुलाची तयारी करून घेतात. हे आजही घडतं आहे. ठीक आहे, हाताच्या बोटाच्या मोजण्यावर इतकी ही शाळा असतील, पण असे शिक्षक आहेत. खरं गुलाबराव काय सांगायला पाहिजे, तुम्ही जा त्या शाळा बघून घ्या, तुमच्या शाळेची गुणवत्ता वाढवा,
गुणवत्ता वाढवल्यानंतर आपोआप विद्यार्थी तुमच्याकडे येतील. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये भारत सातपुते नावाचे मुख्याध्यापक होते, कारण ते आता सेवानिवृत्त झालेत. त्यांनी 1000 दिवस सुट्टी विना शाळा घेतली. 1000 दिवस. तुम्हाला धक्का बसेल, सुट्टी विना शाळा, जिल्हा परिषदेची शाळा, सुट्टीत देखील काम. सगळ्या शिक्षकांना आणि त्या शाळेचं एकूण कर्तृत्व बघून, जिल्हा परिषदेतल्या सगळ्या शिक्षकांची मेहनत पाहून शेजारच्या गावच्या इंग्रजी मीडियममध्ये शाळेत घातलेली मुलं आम्हाला जिल्हा परिषदेच्या शाळेत घालायचे आहेत म्हणून विनंती करायला लागले. अप्रतिम अशी शाळा ती. हे एखाद्याने समजा ठरवलं ना तर काय करता येऊ शकतं याचं उदाहरण आहे. गुलाबराव, अशी उदाहरणं तुमच्या भागात द्या. तिथल्या शिक्षकांना अशा प्रेरणा द्या. काय आहे की तुम्ही पक्ष फोडता, सत्तेत येता, अशा गोष्टी लावू नका ना सवय. तोंडाने तुम्ही या पद्धतीने जर सांगायला लागले, थट्टेत असो, कशाची थट्टा करायची, कोणासमोर विनोदानं बोलायचं, याचं पण गांभीर्य पाहिजे ना. अहो, हे तर वर्षानुवर्षे ते करतायत नोकरी टिकवण्यासाठी म्हणून. आता नोकऱ्या कशा मिळतात, काय काय होतं, हा पण अजून एक स्वतंत्र विषय आहे. पण किमान आपण चांगलं सांगावं. देवानं दिलेलं जे तोंड आहे ना, ते योग्य सल्ले देण्यासाठी दिलं आहे. ते तरी प्रयत्न करा. तुम्हाला आचरणात आणता येत नसेल तर किमान सांगा तरी चांगलं ना. कारण चांगलं आचरणात आणण्याचे विषय राजकीय पक्षांकडे फार मर्यादित आहेत. आणि मी या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतो तेव्हा मंत्री होतो, पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पुन्हा मी मंत्री झालो, आता फडणवीस मुख्यमंत्री झाले, मी पुन्हा मंत्री झालो. हे स्वतःचं कौतुक बंद करा आणि आपापल्या ठिकाणची गुणवत्ता कशी वाढवता येईल याचा प्रयत्न करा. कुठं कुठे प्रयत्न असे होत आहेत ते सांगा. शिक्षण विभागाकडनं माहिती घ्या. जे चांगलं घडतंय ना, बाकी हुडकायची गरज नाही आहे. तुझे आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकलाशी असं म्हणतात. आपल्याच महाराष्ट्रामध्ये अशा चांगल्या शाळा आहेत, चांगले शिक्षक आहेत आणि तेही जिल्हा परिषदेमध्ये आहेत. त्यामुळं शाळेची गुणवत्ता वाढली की आपोआप विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढते. हा अनेक शाळांचा अनुभव आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.